हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा हॅव हॅज हॅड या टॉपिकवरची एक्सरसाइज घेऊन आली आहे. तर हॅव आपण कधी यूज करतो? प्लुरल फॉर्म असेल किंवा आय यू वीच्या पुढं आपण हॅव यूज करतो. हॅज कधी यूज करतो? तर इट, शी, ही किंवा कुठलाही सिंग्युलर फॉर्म असेल तर आपण हॅज यूज करतो. आणि हॅड हे आपण ऑल सब्जेक्टच्या पुढं पास्ट टेन्समध्ये यूज करत असतो. तर आय डॅश मेनी फ्रेंड्स, तर आयच्या पुढं काय येतं? तर हॅव. आय हॅव मेनी फ्रेंड्स. इट डॅश पिंक कलर, इटच्या पुढं काय येतं? तर हॅज येतं. इट हॅज पिंक कलर. पण हे पास्ट टेन्स नसल्यामुळं आपण तिथं हॅड नाही यूज करत, हॅज यूज करतो. यू डॅश गुड चान्स, म्हणजे तुझ्याकडे एक चांगला चान्स होता असं आपल्याला सांगायचं आहे. तर यू हॅड गुड चान्स. वी डॅश मेनी ऑप्शन्स, म्हणजे वीच्या पुढं काय येतं? हॅव येतं. वी हॅव मेनी ऑप्शन्स. सॅम हे सिंग्युलर नाऊन आहे, तर आपण सॅमच्या पुढं काय घेतो? सॅम हॅज स्वीट व्हॉइस. वी डॅश फ्राईज लास्ट नाईट, म्हणजे आपल्याकडे काल रात्री फ्राईज होते असं आपल्याला सांगायचं आहे. तर वीच्या पुढे इथे काय येणार? हॅड येणार. वी हॅड फ्राईज लास्ट नाईट. माय मदर अँड आय सेम ड्रेस, म्हणजे माझ्याकडं आणि माझ्या आईकडं सेम ड्रेस आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर माय मदर आणि आय मिळून काय होतं? प्लुरल फॉर्म होतो. तर हॅव येतं इथं. रूम डॅश ग्रीन कलर लास्ट इयर, म्हणजे रूमला लास्ट इयर काय होता? ग्रीन कलर होता. तर वी हॅड ग्रीन कलर लास्ट इयर. दे डॅश ॲक्सेप्टेड चॅलेंज. ॲक्सेप्टेड हे काय आहे? पास्ट टेन्समधला फॉर्म आहे आणि दे हे प्लुरल आहे, तरी पण इथे काय येणार? दे हॅड ॲक्सेप्टेड चॅलेंज. शी डॅश अ लॉट ऑफ होमवर्क, तिला खूप होमवर्क आहे असं आपल्याला सांगायचं आहे. तर शी हॅज अ लॉट ऑफ होमवर्क. आय डॅश अ बॅड ड्रीम लास्ट नाईट, म्हणजे मला काल रात्री खूप वाईट स्वप्न पडलं. तर आय हॅड अ बॅड ड्रीम लास्ट नाईट. तर स्टुडंट, अशा प्रकारच्या नवीन नवीन एक्सरसाइज जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ बनवून हवा असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा.